बरं का. बरं, आता रुपाली चाकणकरांवर त्या मेंबर आहेत, त्यांनी पाय धुतले, त्यांनी पाय पुसले. अरे बराच वेळा रुपाली चाकणकरांचे फोटो म्हणजे मीडियाच व्हायरल करते, तर तो जो कोण आहे खरात बाबा ना, त्याची बायको पण सोबत आहे. आणि ती बायको सोबत असताना म्हणजे त्यांनी खरात बाबाचे पाय धुतले ना. अरे पाद्यपूजन हे गुरुचं पाद्यपूजन करतात हिंदू धर्मामध्ये. त्यांनी त्याला गुरु केला होता म्हणून त्याचं पाद्यपूजन केलं. आता त्यांना म्हणजे तो बंधू बाबा अत्याचार करतोय महिलांवर किंवा त्याचे हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि त्याच्यावर तो गुन्हा आहेत आणि तो गुन्हा असताना रुपाली चाकणकरांनी पाय धुतले, तर मग वेगळी गोष्ट आहे. परंतु तिला काय माहिती की हा बाबा आतमध्ये काय करतोय. पण नाही, मीडियाला रुपाली चाकणकर, रुपाली चाकणकर, रुपाली चाकणकर. अरे तिला काय ती अंतर्यामी आहे का की हा काय करतोय आतमध्ये? आणि तिला कळत होतं ते, तरी पण ती त्या बाबासोबत हिंडत होती, त्या बाबासोबत फोटो काढत होती किंवा त्याचं पाद्यपूजन करत होती. असं काही आहे का? गुरु मानलं तिने त्याला, ती वडिलांसमान धरत होती. गुरुला आईच्या समान मानलं जातं. अगदीच जो गुरु असतो त्याला आईचा दर्जा देतो आपण. आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे. गुरु म्हणजे दुसरी आई आहे, आपली माऊली आहे. गुरुला माऊली सुद्धा संबोधलं जातंय. आणि त्या याने ती काय फोटो काढले असेल त्याच्यासोबत किंवा काय पाद्यपूजन केलं असेल त्याच्यासोबत, ते त्या नात्याने तिने केलंय.